मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मस्त ना? आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की मी माझं चॅनल मॉनिटाईज होताना ज्या काही थोड्याफार चुका केल्या होत्या त्या तुम्ही टाळा. जर तुम्हाला चॅनल तुमचं पटकन मॉनिटाईज करायचं असेल तर त्या कुठल्या चुका आहेत ज्या टाळणं गरजेचं आहे ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर बघा, व्हिडिओला सुरुवात करूया. सिनरी छान वाटते ना? हे बघा, हा पाठी दिसतोय तो मलंगड आणि हे बघा हे दरीच दरी. भारी वाटते इथे येऊन बोलायला, मस्त वाटतं असं. तर जाऊ दे, मी तुम्हाला व्हिडिओला सुरुवात करूया आपण. तर सर्वात पहिली आणि मोठी चूक ती म्हणजे शेअर करणे. तर बघा, बरेचसे लोक काय करतात की आपला जो व्हिडिओ अपलोड केला यूट्यूबला तर लगेच शेअर करायला सुरुवात करतात. तर तसं करायचं नाही आहे. शेअर केल्याने काय होतं, तो माणूस कौतुकाने दोनदा तीनदा बघतो, नंतर मग ते बघणं बंद करतात. मग काही लोक काय करतात, मग ते व्हिडिओला जातात, लाईक करतात आणि रिटर्न येतात. त्याच्यामुळे काय होतं, यूट्यूबच्या जो अल्गोरिदमला आपला जो व्हिडिओ आहे त्याच्याबद्दल निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. त्याला असं वाटतं की यार लोक येतात पण टिकत नाहीये, म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये काही दम नाहीये. त्याच्यामुळे व्हिडिओ आपला फ्लॉप होऊन जातो. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही शेअर करत जाऊ नका. तुम्हाला शेअर करायचं असेल तर तुम्ही करा, पण अशा माणसासोबत करा जो तुमचा व्हिडिओ हा कंटिन्युअसली बघेलच. अशासोबत जर तुम्ही शेअर केला तर तुमच्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स मिळेल. याची दुसरी बाजू अशी पण आहे की यूट्यूब आपला पार्टनर आहे आणि आपली कामं ही वाटलेली आहेत. आपलं काम आहे व्हिडिओ बनवणं आणि यूट्यूबचं काम आहे ते व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं. तर तुम्ही तुमचं काम करा आणि यूट्यूबला त्याला काम करू द्या. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. मी जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा मला व्हिडिओ चालू केला होता तेव्हा माझा मटन गॅब्रियल आणि बेंगन मसाला हे 2 व्हिडिओ मी शेअर केले होते. शेअर केल्यामुळे काय झालं, माझा व्हिडिओ हा म्हणजे यूट्यूबच्या अल्गोरिदमने पुढे पाठवलाच नाही. तो जास्त शेअर पण झाला नाही, तो जास्त बघितला पण नाही गेला, त्याच्यावर जास्त इम्प्रेशन आलेच नाहीत. म्हणून माझा हा पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते की तुम्ही फक्त व्हिडिओ बनवा. पोहोचवण्याचं काम हा यूट्यूब करत असतो आणि सरसकट कोणालाही व्हिडिओ शेअर करत जाऊ नका. हां, जे कोणी बघणारं असेल त्यालाच तुम्ही फक्त व्हिडिओ शेअर करा. आता दुसरी चूक म्हणजे थंबनेल. तर मित्रांनो बघा, आपण जेव्हा एखादी गोष्ट खरेदी करायला जातो तेव्हा आपण काय करतो, जे म्हणजे बॉक्स असतो आपला बाहेरचं जे पॅकेजिंग असतं ते पहिले बघतो. आधी आपल्याला पॅकेजिंग आवडलं कीच मग आपण आतमध्ये बघतो. तसंच व्हिडिओचं सुद्धा आहे. तर तुमचं जे थंबनेल आहे ते म्हणजे पॅकेजिंग. थंबनेल तुम्ही चांगलं बनवायचं आहे. थंबनेल किती महत्त्वाचं आहे ना मित्रांनो, हे माझं स्वतःचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगते. ते म्हणजे बघा, लालबागचा राजा. मी तुम्हाला लास्ट टाइम पण बोलली होती की तो माझा व्हायरल झाला होता व्हिडिओ, पण तो असाच झाला नव्हता. त्यावेळी काय झालं होतं, मी संध्याकाळी तुम्हाला बोलली होती मागच्या व्हिडिओमध्ये, मी संध्याकाळी म्हणजे दादर स्टेशनला बसून ते एडिट करून तो मी अपलोड केला होता. संध्याकाळी टाकला होता, त्यापासून ते सकाळपर्यंत मला काही व्ह्यूज आले नव्हते. म्हणून मी नंतर विचार केला की काय माझं चुकतंय. तेव्हा मी माझं जे थंबनेल आहे लालबागच्या राजाचं ते चेंज केलं आणि तिथून माझं इम्प्रेशन क्लिक रेट हा वाढला आणि नंतर तो माझा व्हिडिओ हा व्हायरल झाला. तो इतका व्हायरल झाला की त्या एका व्हिडिओने माझं 80 ते 90% चॅनल मॉनिटाईज झालं. म्हणजे विचार करा की थंबनेल किती महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा थंबनेल हे चांगलं बनवा, ॲट्रॅक्टिव्ह बनवा आणि डोळ्यांना ताण पडणार नाही असं कॅची वर्ड्समध्ये बनवा. आणि तिसरी चूक म्हणजे टायटलकडे लक्ष द्या. मित्रांनो, आपण जे व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओमध्ये जे टायटल असतं ते सुद्धा प्रॉपर टाकणं गरजेचं आहे. कधी कधी मित्रांनो असं होतं की आपला व्हिडिओ चांगला असतो, थंबनेलसुद्धा चांगलं असतं, तरीसुद्धा आपला व्हिडिओ चालत नाही. तर तेव्हा तुम्ही टायटलसुद्धा एकदा चेकआउट करा. आता यूट्यूबसुद्धा AI यूज करते, त्यामुळे तुम्ही जर टायटल हे प्रॉपर वापरलं नाही तर त्यामुळे सुद्धा तुमच्या व्हिडिओवरती इम्पॅक्ट पडू शकतो. त्यामुळे टायटल हे प्रॉपर टाका. टायटल बदलण्यावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात आपल्या. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये थंबनेलमध्ये आणि टायटलमध्ये ज्या काही गोष्टी असतील त्या सेम पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ सांगते की मी आज शॉपिंगला गेले, मी आज दादरला शॉपिंगला गेले, तर मी दादर शॉपिंगचा जो उल्लेख आहे तो 3 ठिकाणी आलेला पाहिजे. कारण मी तुम्हाला मगाशीच बोलले की यूट्यूब आता ॲडव्हान्स AI यूज करते. त्यामुळे तुमच्या टायटल, थंबनेल आणि व्हिडिओ ह्या 3 गोष्टींमध्ये सेम गोष्ट असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय होणार, जो आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ ऑर्गॅनिक असं समजलं जातं आणि आपला जो व्हिडिओ आहे तो अधिक लोकांपर्यंत पोहोचवला जातो. आणि 5वं आणि शेवटचं म्हणजे कुठल्याही व्हिडिओची कॉपी करू नका. जे आहे ते स्वतःचं करा. माझा स्वतःचा अनुभव सांगते की लालबागचा राजा आणि माझा जो स्वामी समर्थ आहे
हे माझे स्वतःचे अनुभव मी शेअर केलेले आहेत, जे लोकांना पोहोचतं. मी तुम्हाला मगाशी पण बोलली होती, जे मनापासून वाटतं ते लोकांना शेअर करा, लोकांना ते फार आवडतं. आणि कोणाची कॉपी, आता सपोज जर हा व्हिडिओ म्हणजे दुसऱ्याचा व्हिडिओ चालला आहे तर चला मग आपण पण व्हिडिओ आपला पण व्हायरल होईल, असं काही नसतं. त्याचा जो चालतोय तो तुमचा चालेलच असं नाही आहे. त्याच्यामुळे तुमचा स्वतःचा असा व्हिडिओ म्हणजे स्वतःचा असा व्हिडिओ बनवा त्याच्यामध्ये कोणाचीही कॉपी नसेल. आणि ह्या तुम्हाला मी ज्या काही 5 चुका सांगितल्या आहेत त्या चुकांवरती तुम्ही काम करा, तुम्ही लक्ष द्या. ह्या चुका तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये करू नका. बघा तुमचं चॅनलसुद्धा लवकरच ग्रोथ घेईल, लवकरच मॉनिटाईज होईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. चला बाय.